नमस्कार मंडळी, आपला कंटेकर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण आलो आहोत बोरिवली आणि दहिसर यांच्या मध्यभागी असणाऱ्या श्री मंडपेश्वर लेणी पाहण्यासाठी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ही मंडपेश्वर लेणी काय आहेत आणि ही कशा पद्धतीने बनवली गेलेली आहे। धन्यवाद। मित्रांनो, लेणी म्हणजे डोंगरातील दगडावर केलेले कोरीवकाम। लेणी निर्माण करण्यासाठी लागणारा एकसंध व कणकर स्वरूपाचा दगड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे। महाराष्ट्रात बौद्ध, जैन, हिंदू या धर्माच्या विविध लेणी बघायला मिळतात। महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त लेणी आहेत। मुंबईमध्ये त्यातील कान्हेरी लेणी, महाकाली लेणी, जोगेश्वरी येथील लेणी, मागाठाणे लेणी आणि मंडपेश्वर लेणी आहेत। मंडपेश्वर ही 6व्या शतकाच्या उत्तरार्धात अस्तित्वात आलेली लेणी आहेत। शिल्पकला आणि स्थापत्यकलेचा हा ठेवा अनमोल आहे। पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्टेशनवरून बस या रिक्षाने किंवा दहिसर स्टेशनवरून चालत दहिसर नदी पार करत आपण 15 मिनिटात या ठिकाणी पोहोचाल। लेण्यासमोर भरपूर जागा आहे। मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच एक दगडी वाट आपल्याला लेण्याकडे घेऊन जाते। वाटेच्या दोन्ही बाजूला हिरवळ आहे। मुख्य लेण्यासमोर मोकळी जागा असून कातळात कोरलेली भव्य लेणी आणि त्यावर अतिक्रमण करून केलेले दगडी बांधकाम लगेच ओळखून येते। मंडप प्रवेशासाठी असलेल्या पायऱ्याच्या दोन्ही बाजूला मोडतोड झालेली 2 सिंह दिसतात। त्याच्या पायाच्या भागावरून आपण सहज ओळखू शकतो। जवळपास 51 फूट लांब आणि 21 फूट रुंद खोलीचा एक मंडप समोर दिसतो। त्याच्या दर्शनी भागात 4 खांब आहेत। लेण्याच्या आतमध्ये मध्यभागी शिवमंदिर आणि त्याच्या दोन्ही बाजूला 2 लहान गुंफा आतून जोडलेल्या असून त्याला जोडून मोठ्या आकाराच्या खोल्या आहेत। गर्भगृहाबाहेरील मुख्य दीपमाळीच्या भोवती सुंदर अशी नक्षीकाम दगडामध्ये कोरले गेलेले आहे। दीपमाळीच्या समोरच एक भग्न अवस्थेत असलेली नंदीची मूर्ती आणि त्यानंतर उभारलेली आधुनिक मूर्ती आपल्याला पाहावयास मिळते। पेशव्यांनी पोर्तुगीजांकडून वसई जिंकल्यानंतर मंडपेश्वर ही ताब्यात घेतली आणि ते ज्या दिवशी ताब्यात घेतले त्याचा तपशील मांडणारा शिलालेख गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर बघायला मिळतो। गर्भगृहात मध्यावर दर्शनी एक शिवलिंग व त्याच्या मागील भिंतीजवळ अजून एक शिवलिंग आहे। डाव्या साईडच्या भिंतीवर एक ठिकाणी आपल्याला श्री गणेशाची मूर्ती पाहायला मिळते। दर सोमवारी इथे अनेक भक्तजन महादेवाच्या दर्शनासाठी येतात। इतर दिवशी मात्र इथे शांतताच असते।
सभामंडपाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर नृत्य करत असलेल्या नटराजांचं आणि त्यांच्यासोबत विविध संगीत वाद्ये वाजवणाऱ्यांचं भव्य शिल्प भिंतीवर पाहायला मिळतं. शेजारी ब्रह्मदेव, गणपती, विष्णू आणि बरीच ज्ञात अज्ञात शिल्पे पाहायला मिळतात. जोगेश्वरी लेणी ज्यावेळी कोरली गेली त्याच दरम्यानच्या काळात अंदाजे 1500 ते 1600 वर्षापूर्वी मंडपेश्वर लेणी कोरली गेली असावी असे मानले जाते. लेण्याव्यतिरिक्त इतरही खांबावरती नक्षीकाम केले गेलेले आहे ती आजही आपल्याला बघायला मिळतो. सभागृहाच्या उजव्या बाजूला एक गुफा सदृश खोली आहे. तिला 2 खांब आहेत. येथे एरवी अंधारच पाहायला मिळतो. येथूनच पलीकडच्या रूमला जाण्यासाठी दगडामध्ये कोरीवकाम करून रस्ता केला गेला आहे. पूर्वीच्या काळी महायुद्धाच्या दरम्यान काही वेळा सैन्याने आणि निर्वासितांच्या घरासाठी याचा वापर केला गेला होता. मुख्य सभागृहाच्या कातळावरतीच 2 ठिकाणी आपल्याला काही खेळ खेळण्यासाठी रचना केलेली दिसून येते.
सर्व लेण्यामध्ये खास करून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे काटकोनात कोरलेलं कोरीव काम. आता आपण ज्या सभागृहात आहोत, खास करून याने मला जास्त आकर्षित केले आहे. हाही एक भव्य असा मंडप आहे, पण इतर सभागृहापेक्षा कमी फिनिशिंग इथे केली गेली आहे. पण येथे बसायची व्यवस्था आपले लक्ष वेधून घेते. सभागृहाच्या भिंतीला लागून असलेला ओटा केला गेला आहे. एका बाजूला एक दगडी मंच देखील आहे, हे आपणास बघायला मिळते. या सभागृहात अध्ययनाचे, विचारविनिमयाचे काम करत असावे असे मला जाणवते. या सभागृहामध्ये मुबलक असा सूर्यप्रकाशही येत आहे. परकीय सत्ता या भारतात आक्रमण आणि व्यापाराच्या उद्देशाने आल्या. येताना मात्र सोबत आपला धर्मही घेऊन आल्या. हे आपल्याला जागोजागी पाहायला मिळते. मंडपेश्वर या ठिकाणीही आपल्याला हे झालेले अतिक्रमण आपण आजही पाहू शकतो. सन 1544मध्ये बांधलेल्या जुन्या चर्चचे अवशेष दिसतात. लेण्याच्या डाव्या बाजूच्या भिंतीवरील भिंतीवर मूळ मूर्तीला भंगून दगडात कोरलेला क्रॉस चिन्ह आपल्याला बघायला मिळते. क्रॉसच्याच खाली कान्हेरी लेण्याप्रमाणे पाण्याचे टाकं आपल्याला पाहायला मिळतं. क्रॉस कोरलेल्या भिंतीसमोर उजव्या भिंतीवर असे शिल्प तोडून क्रॉस बनवण्याचा अर्धवट झालेला प्रयत्न आपल्याला दिसतो. मूळ मंडपाच्या वरती आपल्याला चर्चचे अवशेष बघायला मिळतात. त्याला पूर्वी मोकळे आणि खुले आवर असलेला लेणी परिसर आता कुंपण घालून संरक्षित करण्यात आला आहे. त्रिपुरी पौर्णिमेला येथे दीप प्रज्वलनाचा सोहळा पार पडतो. मंडपेश्वर लेणी ही आज भारतीय पुरातत्व संस्थेच्या संरक्षणाखाली आहेत. त्यांच्यामार्फत होत असलेल्या कामावेळी नवनवीन शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. हे पहा, यावेळी हे एक शिल्प आपल्याला नव्याने बघायला मिळत आहे. लेण्याकडे जाणाऱ्या वाटेच्या डाव्या बाजूला इथे ध्वजस्तंभही उभारण्यात आला आहे. चला तर मंडळी, आता आपण इथे थांबतो आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोणी जर आपला कंटेकर या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.